नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. तर बघा मित्रांनो, तर आता नवीन अपडेट आलेले बघू शकता तुम्ही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले. तर कोणत्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. तर बघा जाहिरात कधी आली ती 4/11/2025 रोजी जाहिरात आली ती मित्रांनो. तर खाली बघू शकता कोणते कोणते पद होते त्याच्यात. लेखापरीक्षण अधिकारी, लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, स्थापत्य, उच्च श्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, सहाय्यक भंडारपाल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी. तर बघा मित्रांनो, एकूण किती जागा होत्या बघा. 290 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे बघा, आणि कोणत्या पदाचं डॉक्युमेंट होणार आहे ते बघा खाली. तर बघू शकता कागदपत्र तपासणीसाठी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे मित्रांनो. तर खाली बघू शकता कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्र, वयाबाबत पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, इतर बाबतची सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वसंशयित प्रतीसह उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. कागदपत्रे पडताळणी तपासणीची वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती बघा. जे आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा. ज्या कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या कॅन्डिडेटने सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. प्रत्येक ओरिजिनल झेरॉक्स ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2-2 प्रत काढायचे मित्रांनो. तुम्हाला 2 सेट बनवायचे बघा. 2 सेट घेऊन तुम्हाला सोबत घेऊन जायचंय. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. तुम्ही फॉर्म भरताना जे जे पण तुम्ही क्रायटेरिया, जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुमचं एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे. ते पण लागणार मित्रांनो. त्याशिवाय जर तुम्ही अनुभव असेल तुमच्याकडं, त्याचं तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर लागेलच ओरिजिनल. आणि सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे मित्रांनो. आणि सेल्फ स्टडी करायचं तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला खाली स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत घेऊन जायचे. आणि कोणत्या पदाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे बघू शकता तुम्ही खाली. अपडेट आलेले बघा 11/8/2026 रोजी. कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. खाली बघा लेखापरीक्षण, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. तर बघा कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. 17/8/2026, 17/8/2026. तर बघा मित्रांनो कोणत्या पदाचं कधी आहे बघा. तुम्ही टाइम टेबल बघून घ्या. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं बघू शकता 19, 20, 21 असे 3 दिवस असणार कंटिन्यू. आणि त्यामध्ये बघू शकता तुम्ही 1 ते 15. तर तुम्ही तुमचा सिरियल नंबर बघून घ्या मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही निवड यादी लागली असेल तर त्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे त्यानुसार तुम्हाला जायचं बघा. 1 ते 15 बघा. 19/8/2026 होणार बघा. सकाळी 11 ते 5 दरम्यान होणार आहे. आणि 16 ते 30 बघा. 20/8/2026 रोजी. आणि 31 ते 44, 21/8/2026 त्यानुसार होणार आहे मित्रांनो. तर एकूण 44 कॅन्डिडेट बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे या कॅन्डिडेटचं. आणि तुम्हाला बघा ॲड्रेस खाली दिलेलेच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको भवन, दक्षिण कक्ष, दुसरा मजला, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं अजून परत परत सांगतोय, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.